प्लॅटफॉर्म मिळाला. खरंच. कौतुकाची गोष्ट एक अशी की एका काय त्यांचं नाव दिनेश म्हणून आहे, ते एकमेव पुरुष आहे की ज्यांनी उखाणा अच्छा. पाठवला नाही, आणि आणखीन पण आहेत बायकोसाठी. पुरुष, काही आनंद लेले आहेत. आनंद लेले म्हणून आहेत. पुरुष पण बरेच आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. मी हा, नंतरच्या ह्याच्यामध्ये जे बघितलं ते, कारण माझ्याकडे नंतरच्या राईट राईट. गोष्टी. कारण प्रथम फेरीमध्ये ते पुरुष असतील, हा, कदाचित त्यांचा नंबर पुढच्या फेरीमध्ये आला नसेल, असं आलं. झालं असेल. हा, मधुरा परांजपेंच्या हाताखालनं हे सगळं गेलं असं. केलंय. खरं. मग पण त्यांच्याविषयी काय, त्यांनी काय उखाणा लिहिला होता? काही वेगळं होतं का? कौतुक, मला इतकं कौतुक वाटतं की त्यांनी शिक्षण आणि नातं हे इतकं सुंदर पद्धतीनं अरे वा, मांडलंय. खूप छान क्या बात. पद्धतीने मांडलंय. बायको स्त्रीला एक मानाचं स्थान देणं, तिला सपोर्ट करणं, हे त्या उखाण्यातून येतं आणि वा वा, खूप फार छान सुंदर. विचार मांडले गेलेत उखाण्यातून. अ, मी ती पण स्मिताताईंकडनं उखाण्याचा निकाल ऐकूया. तर आधी आपण लेखनाचा निकाल लावूया. ओके. आणि 5 आपण विनर्स याच्यामध्ये काढलेले आहेत आणि ओके. 5पासून आपण पहिल्या विनर येस. पर्यंत जाऊया. येऊया. हा. हा. तर लेखनासाठी मी म्हणाले मगाशी तसं की कौतुक आहे की पुरुष मंडळी सुद्धा अशा पद्धतीनं काव्यात्मक रीतीनं या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि ते व्यक्त होत आहेत, उखाणा घेत आहेत आणि तो खूप आताच्या काळासाठी साजेसा असा उखाणा आहे. तर ते आहेत दिनेश अरे वा. भदान. 5 नंबरवर आहेत ते. अरे वा वा वा. अभिनंदन. अभिनंदन, तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप छान तुम्ही उखाणा लिहिलात. त्यानंतर